काँग्रेस नेत्यांनी रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतदानावर सवाल उपस्थित केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेतेही आता आक्रमक झालेत. मतदाना दिवशी शेवटच्या 2 तासात झालेल्या मतदानाची आकडेवारी धक्कादायक आहे, याचा विचार करावा लागेल अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. तर संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत 76 लाख मतदान झाल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. या मतांचा हिशेब लागत नाही, हीच मतं महायुतीच्या विजयाचा शिल्पकार ठरलेत असा हल्लाबोल राऊत यांनी केलाय. तर लोकसभेवेळी सुप्रिया सुळेंचं मतदान किती वाजेपर्यंत सुरू होतं हे शरद पवारांनी सांगावा असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला. 76 लाख मतांचं काय झालं, कुठून आली 76 लाख मतं? 5 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत. त्याच पद्धतीनं हरियाणामध्ये 14 लाख मतं वाढली होती. हाच फॉर्म्युला हरियाणाच्या निवडणुकीमध्ये अचानक 14 लाख मतं वाढली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 5 वाजल्यापासून पुढे 11:30 वाजेपर्यंत 76 लाख मतांचा हिशोब लागत नाही. ही 76 लाख मतं जी अचानक वाढली, ही 76 लाख मतच ही जी महायुती नावाचा जो काय प्रकार आहे त्यांच्या विजयाचे शिल्पकार आहेत. त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची, ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते एकट्या बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. त्यांनी लोकसभेचा अंदाज घ्यावा ना. ज्यांचे 31 निवडून आले त्याविषयी किती वाजेपर्यंत मतदान चाललं होतं? त्या दिवशी 11 वाजेपर्यंत मतदान चाललं होतं. पवार साहेब, सुप्रियाताई सुळेचं मतदान किती वाजेपर्यंत चाललं होतं?